नमस्कार मित्रांनो, राम राम. मी विनायक. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, कमी खर्चात जनावरांना शेड कसा तयार करायचा, जनावरांना म्हणा तुम्ही शेळ्यांना करणार असला तर शेड कसा तयार करायचा कमी खर्चात. आता मी करतोय म्हणून मी तुम्हाला सांगतोय. माझं पण बजेट एवढं नाही आहे, मी लो बजेटमध्ये करायचं म्हणून मी करतोय. तुम्हाला पण कोणतर नवीन व्यवसायात पडणार असेल, कोणतर चालू करणार असेल, कोणाला गोटा बांधायचा असेल, परंतु त्याचं तेवढं बजेट नाही आहे, कमी बजेटमध्ये करायचं आहे, तर मी त्याला कमी खर्चात गोटा कसा तयार करायचा हे सांगतो आणि दाखवतो सुद्धा. मी स्वतः केलेला आहे, मी दाखवतो. तर मित्रांनो, हा बघा, हा मी शेड म्हणजे उभा केलेला आहे. हा पत्र घालून आणि हा मुक्त गोट्यासाठी हे पोल उभा केला. हा इथून पूर्ण जाळी मारून घेणार आहे, पूर्ण ह्या इथून पूर्ण ह्याला जाळी मारून ह्याच्यावरून शेडनेट मारणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय, हा 27x15चा शेड मी केलेला आहे. 27x15 तुम्ही बघू शकताय. 27 शेड केलेला आणि हे जे पोल आहेत हे 27x25 हे जे अंतर आहे हे मुक्त गोटा यासाठी केलेलं आहे. मित्रांनो, इथं सध्या थोडं काम राहिलेलं आहे. तर मी तुम्हाला याचा खर्च किती आला हा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन. याचा खर्च किती आला, काय आला, त्या पोलला किती खर्च आला, हे मजुरी किती दिली, भाडं किती दिले, हे मी तुम्हाला हे सगळं यामध्ये सांगतो. शेड करायला किती खर्च आला हे मी तुम्हाला सांगतो. कमी खर्चात मित्रांनो हे होते, त्यामुळे तुम्ही तिथून तुमचं पुढं पशुपालन, मेंढीपालन, शेळीपालन हे तुम्ही करू शकताय कमी खर्चात. तर मित्रांनो, मी आजपासून कमीत कमी 15 दिवस झाले आणि असं व्यवसाय चालू करायचा म्हटलं तर स्वतः राबायला लागते त्यात. आता हे पोल उभा करायसाठी हे स्वतः मी खड्डे काढल्यात, खर्च वाचवण्यासाठी. जेवढा खर्च वाचवता येतील तेवढा वाचवण्याचा मी प्रयत्न केला. कारण की हे कसं झालं, खर्च भरपूर माझा ह्याच्या आधी पण खर्च झाला असल्यामुळं मला काहीतरी व्यवसायात